तुमचे पाय तुमच्या हक्काच्या घराला कधी लागलेच नाहीत ना, पण आता तुम्ही या घरात कायम आठवणीत राहाल. तुमची आठवण कायम जपली जाईल याची काळजी मी घेईन. काकू, केदारच्या मनातला बाबांबद्दल असलेला गैरसमज हळूहळू दूर होतोय. त्याने ती सगळी पत्र वाचली आहेत आणि त्याला हे कळलंय की तुम्ही त्याला जे काही सांगत होता ते खरंय. बाबांचं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम होतं. सगळे सगळे जुने रेकॉर्ड्स यामध्ये आहेत ना? हो सर, यात आहेत. पण मला सांग, यातलं नक्की कुठे काही बाहेर वगैरे गेले? नाही सर, कंपनी सुरू झाल्यापासूनचे सगळे प्रत्येक बातमीचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. बर, आता फक्त JPC मेडिकल स्कॅम मध्ये बाबांचा हात आहे, हा जो त्याला संशय आहे ना, हा लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे. सर, म्हणजे मला काही सांगू शकता का तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकतो. कुठले रेकॉर्ड्स हवेत ते सांगा तुम्ही मला. अरे JPC मेडिकल स्कॅम्स आहे रे बाबा. मला माहिती आहे JPC मेडिकल स्कॅम मध्ये बाबांचा काहीही हात नाही. त्यांना काहीतरी माहिती आहे त्या प्रकरणाबद्दल, पण ते पूर्णपणे निर्दोष आहेत. हे सत्य एकदा का केदार समोर आलं ना, की केदार मधला आणि बाबांमधला दुरावा कायमचा संपेल आणि केदार बाबांना बाबा अशी हाक मारेल. आता 2000 पासून सगळे दाखव मला आणि तू नको, मला माझ्याकडे दे, मी बघतो. बरोबर. हे 2002 पासूनचे आहेत. तुझ्या आईचा मृत्यू JPC स्कॅमचं इन्व्हेस्टिगेशन करताना झाला? हो. तेव्हा MNNचे CEO दयानंद खांडेकर होते? हो. तू JPC बद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर टाळलं. मला सांग का, याचा अर्थ त्यांनी अशी एखादी चूक करून ठेवली आहे जी बाहेर आल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या माणसाला आपण शोधतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून दयानंद खांडेकर आहे.